सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष श्री वैभवदादा पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीचा रणशिंग फुंकला। खानापूर, आटपाडी आणि विसापूर सर्कलमधून मतदारांशी वाढवला जनसंपर्क। लोकसभेच्या निकालानंतर वैभवदादांनी स्पष्ट सांगितले, निवडणुकीत जय पराजय होतच राहतो। आपण महायुतीत असल्याने वरिष्ठांचा आदेश यांचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे। मात्र विधानसभेची जय्यत तयारी करत कार्यकर्त्यांनी कामाला लागा। कोण काय म्हणतं इकडे लक्ष न देता आपापल्या मतदारसंघातील गड शाबूत ठेवा। यानंतर वैभवदादा पुढे काय म्हणालेत पाहूयात। प्रथमतः तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। अचानक तुम्हाला निरोप मिळाले, पण तुम्ही सगळेजण अगदी आवर्जून उपस्थित राहिला। हे काय पत्रकार परिषद किंवा काहीतरी असं वेगळं कारणासाठी नाही। भविष्यातल्या येणाऱ्या ह्या जी काही राजकीय स्थित्यंतर होतील, राजकारणामध्ये आता हे सगळ्या परवाच्या निकालानंतर ज्या सगळ्या काय घडामोडी घडतील त्याच्या संदर्भात थोडंसं चर्चा करण्याच्या निमित्तानं तुम्हाला बोलवावं। बऱ्याच दिवस झालं चाललंय एक म्हणजे गेट टुगेदर असावं, ऑफिशियली अनऑफिशियली आपल्याला अनेक गोष्टीवरती चर्चा करता यावी, म्हणून तर आजची बैठक आपण घ्यायचं ठरवलं होतं। ऑफिशियली म्हणाल तर परवा झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून आम्ही आदरणीय संजय काकांचं प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न केला। प्रचार करत असताना अनेक मुद्दे समोर येत होते, काही गोष्टी अडचणीच्या सुद्धा समोर येत होत्या, परंतु एकदा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून आदरणीय अजितदादांनी दिलेली जी आदेश होता की आपल्याला महायुतीमध्ये प्रामाणिकपणे आपल्याला काम करायचं आहे, प्रामाणिकपणानं आपल्याला उमेदवाराला मदत करायची आहे, कुठलीही अपेक्षा, पुढची कुठली कमिटमेंट, कुणी काहीतरी आपल्यासाठी करावं सरवावं असं कुठलं न काय करता प्रामाणिकपणे त्या उमेदवाराचं काम करायची भूमिका त्यांची होती। ती बरहुकूम आम्ही पण त्या भूमिकेला समरसून काम केलं। आम्ही आमच्या परीनं भाजपने केलेली कामं असतील मागच्या याच्यामध्ये, महायुतीच्या माध्यमातून गेल्या वर्षभरामध्ये अजितदादांच्या माध्यमातून आम्ही सरकारमध्ये 8-9 महिन्यामध्ये त्याच्यामध्ये आम्हाला काही कामाला न्याय देता असेल तर ती सगळी कामं असतील, या सगळ्याचा लेखाजोखा लोकांसमोर मांडण्याचा आम्ही आमच्या परीने प्रयत्न केला। आता त्याला कितपत यश आलं अपयश आलं ह्या गोष्टी निकालानंतर आपल्या सगळ्या समोर आल्या। खरं तर या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना अपेक्षित असते की विकासाच्या मुद्द्यावरती लोकसभेच्या निवडणुका ह्या देश पातळीवरच्या निवडणुका की जे आपल्या देशाची जगाच्या बाजारपेठेमध्ये विकासाच्या दृष्टिकोनानं कशी वाटचाल असली पाहिजे, संरक्षणासंदर्भात देशाचं संरक्षण व्हावं या हिशोबाने देशाची ताकद वाढली पाहिजे, आधुनिकीकरण झालं पाहिजे, आपल्या देशाला जगाच्या बाजारपेठेमध्ये एक वेगळी अहमियत किंमत असली पाहिजे, किंवा देशाला भविष्याच्या पुढच्या 5 वर्षामध्ये कसं वाटचाल देशाची असली पाहिजे, अशा मुद्द्यावरती खरं तर ही निवडणूक व्हायला पाहिजे होती। पण आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला जसं भाऊभाऊकीचं राजकारण असते, वाड्यावाड्याचं राजकारण असते, जातीपातीचं राजकारण असते, अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरती सुद्धा ग्रामपंचायत असेल किंवा छोट्या खालच्या निवडणुकीमध्ये बघितलं जातं, अगदी त्या पद्धतीची निवडणूक झाल्यासारखी परिस्थिती ह्या लोकसभेच्या निवडणुकीची झाली। मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा काही अशा छोट्या समाजाला असं वाटत होतं की आम्हाला संरक्षण नाही आहे किंवा आमच्यावरती अन्याय होतोय किंवा हे जर सरकार आलं तर आणखीन आम्हाला काहीतरी त्रास होईल, अशी काय भूमिका असेल, अशा अनेक गोष्टी या निमित्तानं या निवडणुकीच्या दरम्यान घडल्या। आपल्याला आपल्याच मतदार ह्या सांगली लोकसभेचा विचार करता अगदी शेवटच्या 10-15 दिवसामध्ये विशाल पाटलांचं वातावरण होत्याचं नव्हतं झालं। म्हणजे आधी तिकीट मिळते का नाही म्हणत सर त्यांना तिकीट मिळालं नाही, अपक्ष लढायचं ते म्हणतात, तो पण ते उभा राहिले, तो पण असं वातावरण झालं की म्हणजे 10-15 दिवसामध्ये एखाद्या लोकसभा मतदारसंघामध्ये होत्याचं नव्हतं होण्यासारखं वातावरण या निमित्तानं घडलं। आम्ही त्यांचं काम केलं होतं। त्यावेळी सुद्धा 43-44 हजार मतदान आम्ही त्यांना त्या विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्याला द्यायचा त्यावेळी आम्ही प्रयत्न केला होता। त्यावेळी सुद्धा अशी परिस्थिती गोपीचंद पडळकर साहेब आणि संजय काका यांना 80 हजाराच्या आसपास मतदान झालं होतं आणि विशाल पाटलांना फक्त 43-44 हजार मतदान झालं, निम्माच मतदान दादांना झालं होतं। तरी देखील 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी सदाशिव पाटील आमचे उमेदवार म्हणून आम्ही भाऊंना प्रमोट केलं, अपक्ष म्हणून ती निवडणूक लढवली, त्यावेळी 91 हजारपेक्षा जास्त मतदान त्यावेळी आदरणीय भाऊंना झालं होतं।
ज्या विटा शहरामध्ये मागच्या वेळी आदरणीय काका लीडमध्ये होते, भाजप त्यावेळी शहरामध्ये लीडमध्ये होतं, त्याच विटा ह्या नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी 6,500 मताचं मताधिक्य आदरणीय भाऊंना विधानसभेला दिलं. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालावरती कोण जर भविष्यातलं प्रिडिक्शन विधानसभेचं मांडत असेल तर हे सुद्धा काय बरोबर नाही, किंवा त्याचं काय ते गणित त्यावेळी ते वेगळं असेल, असा एक खुलासा या निमित्तानं मला करायचा होता. आणि ह्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला सुद्धा अनेक असा भाग आहे आटपाडी तालुक्यात किंवा आपल्या पण तालुक्यात असू शकेल, म्हणजे अजून मी आपल्या खानापूर तालुक्याचा काय मी अजून अभ्यास केला, पण आटपाडी तालुक्यात काय प्रश्न माझ्यासमोर फिरताना समोर आले. उदाहरण सांगायचं म्हटलं तर आटपाडी तालुक्यामध्ये जे जवळजवळ 30 का 32 साठवण तलाव आहेत की त्याला टेंबू योजनेच्या माध्यमातून फिडिंग होतं, म्हणजे पाणी त्यांना दिलं जातं. जसं आता आपला ढवळेश्वरचा तलाव आहे, त्या टेंबू योजनेच्या पाण्यानं तो भरला जातो आणि त्याच्या अंडर खाली मग जुने जे कॅनॉल्स असतील किंवा काय असतील, त्या ओढे नाले असतील, त्यातून ते पाणी जातं, मग शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळतो. तसं आटपाडी तालुक्यामध्ये अशी परिस्थिती आहे की टेंबूची आता सुधारित मान्यता आता ज्यावेळी मिळाली त्याच्यामध्ये ह्या फिडिंग केलेल्या तलावाच्या खाली जे क्षेत्र ओलिताक आले त्याला टेंबूचा कुठलाही लाभ मिळत नाही. त्याला टेंबूचा कुठलाही लाभ या योजनेतनं नवीन सुधारणेमधनं मिळत नाही. उदाहरणार्थ काळेमाळासारखा एक भाग आहे आटपाडीच्या खालती, चांगलं क्षेत्र, अगदी काळं भोर क्षेत्र आहे म्हणून काळेमाळा त्याला म्हणलं जातं, परंतु तिथं शेकडो एकर क्षेत्र आहे की त्याला टेंबूच्या पाण्याचा लाभ मिळत नाही, कारण की तो ओलिताकाला खाली त्याचं क्षेत्र आहे ती आटपाडी तलावाच्या खाली आहे. त्याला जर जुना एक कॅनॉल आहे, एक फाट आहे तिथं, पण त्याची दुरावस्था इतकी आहे, त्याच्यात ते सगळे कचरा आहे, त्याच्यामध्ये झाडे उगवलेले आहेत. बरेच असं आहे की त्याच्यात गेली 1 वर्ष 1.5 वर्ष झालं त्या कॅनॉलमधनं 2 वर्षात काही पाणीच पुढं गेलेलं नाही, अशी काय परिसर आहे. तर अशा परिसरामध्ये या टेंबूच्या योजनेच्या पाईपलाईन तिथून जातात, म्हणजे त्यांच्या शेतातून, शेताच्या आसपासून अगदी 100-200 मीटरवरून टेंबूची पाईपलाईन जाते, त्या पाईपमधून अंडरग्राऊंड पाणी पण जाते, पण त्या शेतकऱ्याला त्या पाण्याचा लाभ घेता येत नाही, कारण की तो त्या तलावाच्या ओलिताचं जे क्षेत्र आहे त्याच्या अंडरखाली येतं. मग अशा ज्या प्रश्नाला जर समजा न्याय द्यायचा असेल तर परत फेरशेचा सर्वे केला पाहिजे, किंबहुना त्या ओलिताखाली जे तलाव जे आहे त्याच्या खाली जे ओलिता क्षेत्र आहे त्याला मग बंदिस्त पाईपलाईननं पाणी द्यायला लागेल का काय, किंवा जे जुने कॅनॉल आहेत ते डागडुजी करून त्याची एखादी पाणी वापर संस्था होते का, मग त्या लोकांनी ते पाण्याचा वापर कसा करावा, अशा संदर्भात काय आपण करू शकतो का, असे अनेक प्रश्न आम्हाला बोलताना काल तिथं लक्षात आले, त्याच्यावरती चर्चा आमची झाली. तसे काही जे प्रश्न असतील जे आपल्या तालुक्यामध्ये पण असतील किंवा इथं ह्या परिसरामध्ये आपण काम करतो त्या परिसरामध्ये आपल्या समोर असतील, तर अशा प्रश्नावरती आपण काय ह्या पुढच्या काही दिवसामध्ये आपण आता सरकारमध्ये एक सरकारच्या मधले घटक म्हणून आपण काम करणारा एक पक्ष आहे, आपले नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार करतात, त्यांच्या माध्यमातून काय सोडवायचा प्रयत्न करू शकतो का, किंवा थोडा त्याला न्याय देण्यासंदर्भात आपण काय करू शकतो का, अशा विषयावरती काय चर्चा व्हावी म्हणून खरं तर आज आपण इथं एकत्रित आलोय. दुसरा, आपण मागं सातत्यानं प्रयत्न केले, 1 वर्ष 1.5 वर्ष झालं तो आपला उपकेंद्राचा खानापूरचा शिवाजी विद्यापीठचा उपकेंद्राचा प्रश्न आहे, तो आता अंतिम टप्प्यात आपण आणलाय. मागच्या 24 तारखेला आचारसंहिता होती म्हणून आम्ही काय ऑफिशियली तुम्हाला सगळ्यांना काय मी सांगू शकलो नाही. 1-2-4 दिवसामध्ये ऑफिशियली प्रेस घेऊन मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेन की तिथं जी प्रोव्हिजन करायचा विषय होता, म्हणजे जो प्रस्ताव शासनाकडे वेळेमध्ये पोहोचवायचा जो विषय होता तो मधल्या आचारसंहितेच्या काळामध्ये तो सगळा आपण पूर्ण केलेला आहे. युनिव्हर्सिटीतून जो प्रस्ताव संचालकांच्याकडे जाणं अपेक्षित होतो तो संचालकांच्याकडे गेला, संचालकांनी त्याच्यावरती पॉझिटिव्ह रिमार्क मारले आणि तो प्रस्ताव आता सचिव उच्च तंत्र शिक्षण यांच्याकडे पण तो जमा झालेला गेली, म्हणजे ह्या आचारसंहितेच्या काळातच झालाय. आता फक्त तो अर्थ खात्यानं मागवणं आणि येत्या अधिवेशनामध्ये त्याच्यात प्रोव्हिजन करणं आणि प्रोव्हिजन करून ते लवकर ते काम मार्गी लागण्याच्या संदर्भात काम करणं, हे जो आपल्याला महत्वपूर्ण एक विषय होता त्याला थोडं न्याय देण्याच्या संदर्भातला विषय असेल. अशा काही गोष्टींची आपल्याला आकलन व्हावं किंवा काय त्या स्टेजेस असाव्यात किंवा कसं आपल्याला पुढे जायचं आहे याची चर्चा करण्याच्या निमित्तानं आपण आज इथं एकत्रित आलेलो आहे. या भागाचं लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी घ्यायचं असं आम्ही पक्क ठरवलंय आणि ते ठरवून तुमच्या माध्यमातून तुमच्या समोर यावं, तुम्हाला ह्या गोष्टी सांगाव्या. कारण की या मतदारसंघामध्ये गेल्या 4-5 वर्ष आदरणीय भाऊंचा 2019ला पराभव झाल्यापासून आम्ही 5 वर्षात सातत्यानं मतदारसंघात फिरतोय. ह्या मतदारसंघात अनेक प्रश्न असे आहेत की त्याची उकल होणं गरजेचं किंवा प्रश्न संपवायला पाहिजे होते. मग युवकांच्या रोजगारीचा प्रश्न असेल, मी आता म्हटलं तसं पाण्याचे प्रश्न काय सुटतायत, काय आणखी निर्माण होत आहेत,
पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भातले काय, अजून अनेक गाव आहेत की आता तुम्ही बघितलं असेल यावेळी की प्यायच्या पाण्यासाठी टँकर सुद्धा काही ठिकाणी चालू करावे लागले. इतकं भीषण दुष्काळ यावर्षी पडला. मग असा जर दुष्काळ 2-4 वर्षांना पडत असेल तर ह्या दुष्काळात आपण काय शिकणार आहे का, काय अशा प्रोव्हिजन्स आपण करणार आहे का की भविष्यामध्ये तशी अडचण येऊन. आज आपल्या इथं आज कॅनॉलच्या किंवा नदीच्या पाण्याच्या वरतीच आपण 100% डिपेंड आहोत. यावेळी जर आवर्तनं लांबली आणि जरा वेळ झाला तर शेतकऱ्याचं प्रचंड मोठं नुकसान यावर झालं. तुम्ही जर ऊसाच्या बाबतीत बघितलं असेल, ऊसाचा वजनाच्या बाबतीतला प्रश्न असेल, ऊसाचा एकरी पडणारा उताराचा प्रश्न असेल, ऊस वेळेवरती जाण्याचा प्रश्न असेल, अनेक गोष्टी या निमित्तानं ह्या मतदारसंघामध्ये आज प्रश्न त्याच्यावरती आपल्याला समोर दिसतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी भविष्यात सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय करू शकतो का, आपल्या काय आयडिया आहेत, आपल्याला काय तर काम करायचं, ह्या दृष्टिकोनातून आम्ही सुद्धा त्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहे. माझ्यामध्ये ऑक्टोबरच्या 21 तारखेला मागं 2019ला मतदान झालं होतं, 24 ऑक्टोबरला निकाल झाला होता. त्याच तारखा गृहीत धरल्या तर अगदी 3-4 महिन्यावरती ह्या सगळ्या निवडणुका येऊन आता थांबलेल्या आहेत. त्यामुळं आपण आपली सकारात्मक भूमिका घेऊन या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त लोकसंपर्क करणं, जे काय प्रश्न सोडवण्या योग्य आहेत, सोडवू शकत असेल त्याचा पाठपुरावा करणं, ते ह्या सरकारचे उपयोग करून, सरकारच्या ह्या सत्तेचा वापर करून जास्तीत जास्त या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणं आणि एक सकारात्मक वातावरण आपल्याबद्दल ह्या मतदारसंघात तयार करण्याची भूमिका आम्ही सगळेजण आता घेतोय. आणि त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही सगळेजण आता इथं कामाला लागलेलो आहे. येत्या काळामध्ये वेळोवेळी तुमचं सहकार्य लागणार आहे. अनेक काही मुद्दे आम्ही घेत असून पण त्याला लोकांच्यातून आवाज उठवणं, त्याला तुमची मदत असणं, त्या योग्य प्रकारे त्याचं प्रेझेंटेशन मांडणं, हे सुद्धा तुमची पण एक थर्ड आय म्हणून भूमिका असली पाहिजे. शेवटी राजकारणामध्ये आम्ही एकटे काहीच करू शकत नाही. एखाद्या प्रश्नाची महत्त्व वाढवण्याच्या निमित्तानं मीडिया तेवढाच आपल्याला महत्त्वपूर्ण असतो. तर तुमची देखील मदत आम्हाला त्यावेळी लागेल. तर त्यावेळी पक्ष मग आम्ही कुठले काय असं न विचार करता, मग विचारधारा तुम्ही एक त्रयस्थ म्हणून एखाद्या चांगल्या विषयाला न्याय देण्याच्या निमित्तानं तुम्ही आमच्या बरोबर राहिलं पाहिजे, अशी सुद्धा भूमिका या निमित्तानं मी इथं मांडतो. अनेक प्रश्न आहेत, अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला भविष्यकाळात बोलायच्या आहेत, करायच्या आहेत आणि पुढे जायचं आहे. फक्त याची एक सुरुवात म्हणून आणि हे झालेल्याच्या वरती का झालं पेक्षा ह्याच्यातून शिकून आपण पुढे कसं जायचं आहे ह्या दृष्टिकोनातून आपण आता सकारात्मकतेनं काम करतोय. संघटनाच्या बळकटी संदर्भात असेल, काय कार्यकर्ते या निमित्तानं वेगळ्या विचारधारेमध्ये त्यांच्या सोयीनं काय काम करायचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांना पुन्हा मूळ पदावरती आणणं, त्यांना आपल्या बरोबर घेणं, त्यांच्या मनामध्ये काय असेल. मगाशी मी सुरुवातीला काय सांगितलं गोष्टी की काय जातीपातीचं राजकारण झालं, काय धर्माचं राजकारण झालं, काय नाही का काहींच्या उद्योग व्यवसायात अडचण निर्माण झाल्या, त्यामुळे काय समाजाने तसे निर्णय घेतले नाही, बाबा आम्हाला ह्या इथून त्रास झालेला आहे, आम्हाला त्या प्रश्नाला उकल मिळाला नाही, आम्हाला तो प्रश्न आमचा संपला नाही म्हणून काय भूमिका घेतली. ह्याचा अर्थ काय ते लोक आपल्याला सोडून जातात असं नाही, परंतु आमची पण अशी भूमिका आहे की जे असे प्रश्न खरं तर अगोदरच आम्ही सगळ्यांनी विचार करून महायुतीमध्ये आम्ही काम करणार, सगळ्याच घटक पक्षांनी एकत्रित येऊन असे काय जे प्रश्न होते जे आमच्या कानावरती येत होते किंवा आम्हाला समजत होते, काही गोष्टी आमच्याला दिसत होत्या, तर त्या सोडवायचा प्रयत्न केला असता तर आजचा निकाल वेगळा लागला असता. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.